फ्रेंड्स 11 मीरा रोड वर्सेस आपण पाहतायत महडचा संघ आणि खरोखरच मी बऱ्याच वर्षानंतर या टीमला पाहतोय. मात्र विशालला मला माहिती दिली की आमच्या ठिकाणी हा संघ नेहमी खेळण्यासाठी येतोय. कारण महड म्हटलं तर पूर्वीचं महडचं क्रिकेट, कारण पांजूची जी स्पर्धा व्हायची, खास करून पांजू म्हटलं तर ट्रॉफ्यांसाठी ओळखलं जाणारं ती एक स्पर्धा होती. म्हणजे टेनिस क्रिकेटचा तो वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला पाहिलं जायचं पांजूची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये एक मोठा संघ म्हणून त्या स्पर्धेमध्ये गणला जायचा महड संघाला. त्याच्यामध्ये मी दत्ताचं नाव आवर्जून घेईल. दत्ताच्या विषयी म्हणायचं गेलं तर चला मॅचच्या दिशेने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्राईक एंडला पाहतोय मिस्टर चेतन, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दिनेश या खेळाडूला, आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर श्रीकांत. यावेळेस इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून कव्हरच्या दिशेनं. आउटफील्ड या ठिकाणी थोडीशी स्लो आहे. पायाने चेंडू उडवला होता, मात्र अंतिम क्षणी चेंडूला स्टॉप केलं गेलं, कारण खारी माती आहे. धुळीचं प्रमाण या कव्हरच्या क्षेत्रामध्ये कदाचित जास्त असेल, या कारणाचा चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला. धावा झाल्या तर 2. अकाउंट ओपन होतं, खातं उघडलं गेलं या ठिकाणी महड या टीमचं. श्रीकांत गोलंदाजी ट्रॅकवर फुल ऑफ लेंथ आडव्या बॅटनं यावेळेस चेंडूला खेळला गेला स्क्वेअरच्या रिझन मध्ये. 6 धावा, षटकार. थँक्यू, धन्यवाद डीजे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे, आणि या ठिकाणी नक्कीच या पॉवर प्लेचा मी म्हणेल फायदा उचलण्याचा प्रयत्न बॅटरकडून. वेगवान चेंडू, पूर्ण ताकदीनं हा चेंडू हाताळला गेला. बरेचसे गोलंदाज आहेत, चेंडू डिलिव्हर करताना नक्कीच आवाज करत असतात, आणि यावेळेस चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या बऱ्याचसा बाहेर चेंडूला खोलवा टप्प्यात हाताळलं गेलं. षटकार. त्यानंतर नक्कीच वापसी करणं गरजेचं आहे, आणि यावेळेस ही वापसी असेल गोलंदाजाची. जर्सी क्रमांक 77 मिस्टर श्रीकांत. यावेळेस मिस्टर स्टोक प्रयत्न केला होता, असं वाटलं होतं मला कदाचित स्वतःला हवेत झोकून देईल की काय, डाईव्ह घेईल की काय, हा प्रयत्न होईल की काय, कारण अब्बासभाईचा देखील तोच विचार होता, प्रयत्न करायला होता, मात्र तो कॅच तेथून निसटतोय. झालं ते 9, चेंडू टाकून झाले ते 4. श्रीकांत शेट्टी वेलकम मुन्ना. अपील 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 केली गेली मैदानाच्या आतमध्ये. पंच दीपेश वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जातोय. अपील केली गेली होती त्या ठिकाणी. या थर्ड अंपायर रेफर केला जातो या ठिकाणी. विशाल कोण आहे? चला व्हाईट चेक करायचंय. कॅच. ओके ओके. क्षेत्ररक्षण जे करतायत त्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला एक रिव्ह्यू दिलेला आहे, एक डीआरएस दिला जातोय, आणि तो जर सक्सेस झाला तर ठीक आहे, तो कंटिन्यू राहील. मात्र अनसक्सेस झाला तर तुमचा तो एक डीआरएस आहे तो मात्र निघून जाईल. चला चेक करायचंय. थर्ड अंपायर आहेत आमच्या या ठिकाणी, आणि आपली नक्कीच टेक्निकल टीम देखील या ठिकाणी सज्ज आहे. शशी आहेत, स्वतः आयोजक आहेत, या ठिकाणी चेक करतायत. डिसिजन पेंडिंग.
असं वाईट बॉल. धावा झालेल्या त्या फलकावर त्या 10. पहिलं षटक सुरू आहे आणि या षटकातील आतापर्यंत 4 हे चेंडू टाकून झालेत. 10 धावा फलकावर. लक्ष ठेवा, धावा आहेत त्या 10. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, मागे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. यावेळेस पहिला विकेट, पहिला फलंदाज बाद महड या टीमचा मिस्टर दिनेश. धावा येत आहेत त्या 10. थैंक यू अमीर, वेलकम. धावा झाल्यात फलकावर त्या 10 आणि 10 या धाव संख्येवर मात्र गोलंदाजांना मात्र एक ब्रेक थ्रू मिळून दिला आहे. एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी बाद झाला मिस्टर दिनेश, ज्याला आपला अकाउंट देखील खोलता आला नाहीये. महत्वपूर्ण विकेट, कारण ओपनिंग जोडी हे मैदानाच्या आतमध्ये खेळत होती आणि कुठेतरी ती पार्टनरशिप तुटली गेली, इतकंच मी म्हणू शकतोय. कारण एक पार्टनरशिप बिल्ड झाली असती तर नक्कीच एक मोठं टार्गेट. मात्र आतापर्यंत आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर इथे पंच वळतायत, दीपेश वळतायत, व्हाईटचा इशारा. 60च्या म्हणजे 70च्या घरामध्ये आतापर्यंत कुठलाही संघ गेला नाहीये. 60, 67, 62 इतकी धावसंख्या आपण पाहिली आहे. मात्र या मैदानाच्या विषयी म्हणायचं का 80-90 धावा देखील आपण या मैदानावर पाहिलेत आणि ह्या होत आहेत. लक्षात ठेवा, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे या ठिकाणी. कदाचित हा सिंगल इथे नक्कीच मिळेल. बॅटला स्पर्श आहे, ज्याप्रमाणे पंचांचा इशारा कुठल्याही प्रकारचा येत नाहीये. इथे मध्ये कदाचित बॅटला स्पर्श करतो ते चेंडू. धावा येत आहेत फलकावर त्या 12. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. फ्रेंड्स 11 मीरा रोड. तर एका साईडला आपण पाहतोय महडचा संघ आणि दोन्ही संघ हे मुंबई परिसरातील, म्हणजे एक मीरा भाईंदर परिसरातील एक संघ आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड. आणि एका साईडला आपण पाहतोय महडचा संघ, जो मुंबईवरून थेट या ठिकाणी दाखल झाला आहे. एक गाव एक फॉर्मॅट. उद्याच्या दिवसामध्ये आपण 40+ चे सामने या ठिकाणी पाहणार आहोत. लीग सिस्टम असेल, 40+ च्या त्या मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये आपण खेळणार आहोत. याच स्पर्धेमधील तो एक भाग असेल. धावा 12. वेळेकडे लक्ष द्या. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकंही क्लिअर करायचे आहेत आणि ते 4 षटकं 20 मिनिटात क्लिअर झाली नाही तर तुमचा एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये येईल. या गोष्टी लक्षात ठेवा. मीरा रोड टीम, तुमचा टाइम या ठिकाणी नोंदवला गेला आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी येतोय अथर्व हा गोलंदाज. फ्रेंड्स 11 मीरा रोड. एक काही वर्ष जर आपण मागे गेलो ना मित्रांनो, तर पूर्वीचा संघ म्हणजे अब्बासभाई खेळायचे, त्यानंतर जवळपास अजगर यांना देखील विसरता कामा नाहीये. एक तो मोठा संघ, एक जबरदस्त संघ गणला जायचा, एक दबदबा होता या संघाचा, लक्षात ठेवा. आणि आता बऱ्याचशा इतर ठिकाणी देखील क्रिकेट इतकं मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे, तर एका गावामध्ये आपण 2-2, 3-3 टीम देखील पाहतोय. कारण भरपूर खेळाडू आता पुढे चाललेले आहेत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. त्याच्यामुळे काही खेळाडूंना संधी मिळत नाही, त्याच्यामुळे नक्कीच आणखीन संघाची त्या ठिकाणी निर्मिती होते अनेक गावामध्ये. पूल करण्याचा फटका या ठिकाणी, फटका थोडासा फसतोय. चेंडू डायव्हर्ट झाला, टर्न झाला चेंडू पडल्यानंतर.
डीप मध्ये स्टॉप केल्या गेल्या चेंडूला 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झाल्यात फलकावर त्या 14. षटक क्रमांक दुसरे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जबरदस्त स्पर्धा. अक्षय सीफूडची ही स्पर्धा वर्ष पहिलं, मात्र ही स्पर्धा अनेक वर्ष अशीच सुरू राहावी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न अप्रतिम फटका. या वेळेस मी म्हणेल हा सर्वात लॉंगेस्ट षटकार 6. थँक्यू. आमचा डिका स्पोर्ट दाखवतोय 90 मीटरचा फटका होता. जबरदस्त. थँक्यू डिका. क्या बात आहे. यावेळेस आणखीन एक धमाका. बॅक टू बॅक 2 षटकार. डावाचा 20. चला चला वेळ कमी आहे. चेंडू आला असेल तर लगेच द्या, नाहीतर नवीन चेंडू फेकून द्या. सेकंड पॉवर प्ले सुरू आहे. पहिला आपण मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहिला, यावेळेस आपण बॅटिंग पॉवर प्ले पाहतोय. आणि काय पॉवरफुल बॅटिंग. 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा यावेळेस फलकावर होत आहेत त्या तब्बल 26 धावा. सुरुवात नक्कीच आपण पाहिली होती. सुरुवातीला 10 धावा पहिल्या षटकामध्ये फलकावर 12 धावा फलकावर लागल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र या 2 चेंडूवर आलेले 2 बिग शॉट. अकोट टप्प्याचा चेंडू होता. एक रायझिंग डिलिव्हरी त्याकडे हाताळली होती. वाईटचा इशारा पंचांचा. पुलचा फटका खेळायचा होता आणि फाईन लेग पूर्णतः रिकामी आहे. एक शॉर्ट लेग ऑन साइडला आपण पाहतोय ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यावरून हा फटका खेळायचा होता. धावा 27-27. चांगला फटका आहे. या वेळेस देखील उडवलाय चेंडूला. सरळ पाठवून दिला. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा. थँक्यू. नाव आहे विशाल आणि नावाप्रमाणे कामगिरी करताना हा बॅटर. विशाल कामगिरी, विशाल फटके विशालच्या बॅट मधून. जबरदस्त फलंदाजी. ह्या वेळेस आणखीन एक दणका. नावाप्रमाणे नावाला शोभणारी कामगिरी विशालच्या या बॅट मधून. हाय तोय चौकार. 4. थँक्यू. धाव संख्या 37. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. आणि विशालची कामगिरी जर आपण पाहिली तर निव्वळ चेंडू खेळलाय विशाल. ते म्हणजेच 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये विशालनं बनवलेत त्या 25 धावा. 3 षटकार 1 चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण विशालची पाहिली. वेळेकडे लक्ष द्या. वेळ तुमची आम्ही इथे वेळ नोंदवली आहे, लक्षात ठेवा. 4 षटक 20 मिनिटात, नाहीतर एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये अतिरिक्त तुम्हाला घ्यावा लागेल. आज भरपूर उशीर झाला. ह्याच्यामध्ये नक्कीच मी खास करून आभार मानते जाहीर संघाचा, कारण जाहीर संघाला जो वेळ दिला होता प्रमोद, त्या वेळेवर जाहीर संघ व्यवस्थित त्याच वेळेवर या ठिकाणी आला होता. मात्र वसई कोलीवाडा संघ उशिरा या ठिकाणी आला. या कारणास्तव आम्हाला आजचा पहिला मॅच जो आहे हा जवळजवळ 12 वाजता सुरू करावा लागला. दीपक यादव. यावेळेस अँगल किरडी करणारा हा चेंडू होता. व्हाईटचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा आपल्या श्रीकांतला यांना आपण पाहतोय. दुसरा स्पेल हाताळण्यासाठी तो पहिला स्पेल आपण पाहिला. जवळपास 12 धावा या पहिल्या स्पेल मध्ये श्रीकांतनं खर्च केल्या होत्या. इनसाइड आउटचा फटका आहे. मिस्टर स्टोक आहे. चेंडू अवेत आहे त्या ठिकाणी. अब्बास आला होता. अब्बास पुढे आला होता हा कॅच कॅरी करण्यासाठी. आज
आणखीन एक सांगायचं गेलं तर प्रमोद, मीरा रोडचं क्रिकेट देखील किती मोठ्या प्रमाणात आज मीरा रोड ईस्टला जर लक्ष दिलं तर ते मैदान तर पूर्ण भरलेलं असतं. कधी तू गाडीतून बघ, कुठल्याही दिवशी, रविवारी तर मुळीच जागा मिळत नाही असं म्हणेल मी. ऑन साईडला चांगला फटका आहे, डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय वाडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी, 2 धावा इथे मिळते. 1 शॉटचा इशारा पंचांचा. दीपेश यांचा ही एकच धाव ऍड केली जाईल स्कोरबोर्डवर. धावा 40. जवळपास किती धावा, 5 ओव्हरची मॅच. 60, 70 की 70च्या पलीकडे. सगळ्यात महत्वाचं काय, पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. मी तर म्हणेल 12-15चा पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट समोरच्या संघासमोर ठेवायला हवा. बॅटिंग स्टोक आहे त्या ठिकाणी, मात्र ते क्षेत्र पूर्णतः रिकामी. लॉंग लेगचा प्रयत्न चांगला केला होता जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या त्या फिल्डरनं चेंडू लाडवण्यासाठी, मात्र तो आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा झाल्यात फलकावर त्या 44 धावा आणि जवळपास विशालच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. अफलातून बॅटिंग करताना विशाल. जर्सी क्रमांक आपण विशालचा पाहिला तर 7 क्रमांकाची जर्सी आहे. यावेळेस केला हा उंच फटका आहे, मात्र मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. जबरदस्त कॅच, जबरदस्त कॅच. यावेळेस मात्र विशालला या ठिकाणी थांबवलं गेलं. मी म्हणेल विशालचं विशाल रूपांतर होण्याच्या अगोदर या ठिकाणी स्टॉप केलं गेलं विशालला. महत्वपूर्ण विकेट, बहुमूल्य विकेट, कारण एक सेट बॅटर होता. 3 षटकार 2 चौकार या विशालच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. तर संघ पोहोचला गेला तो 44 या धावसंख्येवर आणि त्या 44 धावसंख्येमध्ये विशालची इनिंग जर आपण पाहिली तर जवळ विशालची इनिंग आहे ती 30 धावांची. एक मोठी इनिंग आणि एक बेस्ट इनिंग विशाल यांची. सुरुवात दणक्यात केली होती, फक्त सिंगल आणि डबल, आणि त्यानंतर मात्र चेंडूला मात्र पक्षाचं स्वरूप दिलं होतं. षटकार चौकार, षटकार चौकार ही मात्र खेळी सुरू होती विशाल यांची. धावसंख्या 44. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय ओमकार. आणि दोन्ही सख्खे बंधू आहेत जे पाठीराखे आले आहेत ते सांगतायत, म्हणजे चेतन आणि ओमकार हे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या दुसऱ्या स्पेल मधील श्रीकांतला आपण पाहतोय. 4 चेंडू टाकून झालेत आणि जवळपास एक सफलता ही प्राप्त केली आहे. म्हणजे ओव्हरऑल स्पेल मध्ये 2 विकेट श्रीकांतनं प्राप्त केलेत. अक्षय श्रीफूटची ही स्पर्धा आपण पाहतोय. शशीदादांची स्पर्धा आणि शशीदादांचे स्वप्न आहे. आणखीन एक वेगवान चेंडू. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी ही ओळख आहे श्रीकांतची. कारण आतापर्यंत बऱ्याचशा या परिसरामध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी आहे या टीमची, फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड या टीमची. आणि यंदाचा हंगाम जर पाहायचं गेलं तर ब्लॉकचा चेंडू होता, खोलवा टप्प्याचा चेंडू, म्हणायचं गेलं डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. काय शतरक्षण, अफलातून शतरक्षण, आणि काय तो थ्रो, ॲक्युरेट थ्रो त्या ठिकाणी केला गेला. एंड ऑफ ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजेच महड 11 या टीमच्या 45 धावा. 3 षटक 45 धावा. देऊया आपण डीजेला वेळ. थँक्यू. एका साईडला आपण पाहतोय तर भावी पिढी त्या ठिकाणी घडवण्याचं काम मैदानाच्या बाउंड्रीलाईनच्या बाहेर सुरू आहे आणि ती फ्री कोचिंग आहे, लक्षात ठेवा सगळ्यांच्या माहितीसाठी. जोरकस फटका खेळायचा होता, बॅटची एज लागली होती
थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला स्टॉप केले गेलं. 1 धाव इथे मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 46 धावा. शाळेय सुट्टी आणि त्यानंतर विशाल कोळी यांची ऍड की फ्री कोचिंग. जर नक्कीच लेदर बॉलची तुम्हाला जर सराव घ्यायचा असेल तर विशाल कोळी यांचे संपर्क साधा. ती ऍड व्हायरल झाली होती आणि भरपूर मुलांनी त्या ऍडला प्रतिसाद दिला आणि भरपूर मुलांना आपण या ठिकाणी नक्कीच खास करून ट्रेनिंग घेताना पाहतोय. सिंगल धावा डबल झाल्यात. धावा 48 धावा फलकावर. षटक क्रमांक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जवळपास 74 सुरू आहे. भिरारोड वर्सेस महड हे दोन संघ आमने सामने. याच्यानंतर आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत कासार बडवली वर्सेस रॉयल स्टर्नर मीरा रोड. कासार बडवली म्हटलं ना तर मला खास करून प्रमोद एक स्पर्धा नेहमी आठवते. खरोखरच प्रत्येक वर्षी म्हणजे सातत्यानं 8 वर्ष ती स्पर्धा करतोय मी समालोचन. ऑन साईडला फटका आहे. मिड विकेट डीप मधून शतरक्षक वेगाने येतोय. वन हँड चेंडूला फील्ड केलं गेलं. बॅट अँड थ्रो. 2 धावा. शेंडोबा पोटीप्लसची स्पर्धा असते आणि जनार्दन मामांच्या त्या वाढदिवसानिमित्तानं ती स्पर्धा प्रत्येक वर्षी प्रमोद ऑर्गनाईज केली जात असते आणि काय त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन असतं. क्लास अप्रतिम. भरपूर खर्च त्या स्पर्धेमध्ये केला जातोय. मागच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी जवळपास तो एक एक मोठी स्पर्धा त्या ठिकाणी साजरी केली गेली. धावसंख्या 50. अर्धशतक झळकावतोय फलकावर महड संघ. अभिनंदन महड. पुन्हा एकदा जोरकस फटका खेळायचा होता. बॅट अँड पॅडच्या मधून मात्र हा चेंडू निघून येतोय. लेग बायचा इशारा पंचांकडून दिला जातोय. 1 धाव. आज जी फटकेबाजी ज्या अगोदरच्या स्पर्धा झाल्या त्या अगोदरच्या स्पर्धेमध्ये जी फटकेबाजी पाहिली होती ना ती फटकेबाजी आज पाहायला मिळेल नाही. कदाचित हवेचा जो वेग आहे म्हणजे इथे जर पाहायचं गेलं नायगावच्या मैदानावर ताशी हवा 140-150च्या वेगानं नेहमी वाहत असते. तो हवेचा वेग इथे मंदावला. मिस्टर स्टोक आहे. चेंडू बराच काल हवेत. प्रयत्न तर सुरू होता त्या कॅचच्या खाली पोहोचण्यासाठी. फिल्डर त्या ठिकाणी आले होते मात्र हवा कॅचच्या बाहेर होता. धावा या ठिकाणी पलून काढल्या त्या तब्बल 3 धावा. धावा झाल्या त्या 54. धीरज या गोलंदाजाला आपण पाहतोय. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मात्र 60च्या पलीकडे. 60, 65, 70 ही धावसंख्या खूप महत्वपूर्ण असेल कारण ज्या मॅचेस पुढच्या काही ज्या मॅचेस झालेल्या आहेत त्या मॅचेस पाहता आज ज्याप्रमाणे हवेचा वेग मंदावला त्यानुसार 60-70 धावा खूप महत्वपूर्ण असतील. आडव्या बॅटना यावेळेस फ्लाइट फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिझर्व मध्ये बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 56 धावा. 24 चेंडू 56 धावा. एका चांगल्या स्थितीमध्ये आपण महड संघाला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी जातोय. चला आपण या देऊया आपल्या डीजे ला बेल. थँक्यू. मगाशी अशाच प्रकारचा पाणी गेला होता आणि तिथून मात्र धावा झालेल्या आहेत त्या 56. कुठेतरी ती कहाणीला मात्र ट्विस्ट आला होता कारण नेहमी म्हटलं जातं की मैदान के अंदर गया था पाणी क्या बदल जाएगी इस मॅच की कहाणी. आणि त्या क्षणी खरोखरच तो वेळ कुठेतरी विचार करण्यासाठी गोलंदाजाला दिला गेला प्रमोद आणि त्यानंतर मात्र ती मॅच पूर्णतः टर्न झाली कारण ज्या फोर्सनं सामना सुरू असतो ना मित्रांनो त्यावेळेस तो फोर्स कधीही थांबवायचा नसतो. गोलंदाजाला वेळ द्यायचाच नसतो कधी विचार करण्यासाठी आणि जर आपण वेळ दिला तर मात्र कधी कधी काय मी म्हणे बऱ्याचदा अशा मॅचेस झालेल्या आहेत की समोरचा संघ हरलाय. अंतिम षटक हाताळण्यासाठी स्लॉगर स्पेशलिस्ट मिस्टर आसिफ गोलंदाजी ट्रॅकवर आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतोय त्या ठिकाणी ओमकार. यावेळेस फुल ऑफलाईन चेंडू म्हणायचं गेलं तर जैसी गेंद वैसी नसीहत. 6 धावा.
थँक्यू. धावा झालेल्या आहेत त्या 62 धावा. थोडासा डबा दादा, तो डबा जरा काढ ना. ते डब्याचं नाव घेऊ शकत नाही, मग ते डब्बा आहे. धावा 62 आहेत. आज गुरुवार आहे त्याच्यामुळे त्या डब्याकडे लक्ष द्यायचं नाही. शुक्रवार आहे, मग शुक्रवार आहे. यावेळेस चेंडू मात्र निघून जाईल लेग स्टॉप रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मिळतोय नशिबाचा चौकार. 3-3 क्षेत्ररक्षकाने चेंडू सकून मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. 66 धावा फलकावर. धावसंख्या होती कुठे. सुरुवात नक्कीच यावेळेस धीमी सुरुवात केली होती आणि त्यानंतर मात्र या टीमनं गेअर टाकायला सुरुवात केली. सेकंड, थर्ड आणि टॉप. आणि त्यानंतर जो वेग पकडलाय मी म्हणेन समृद्धी महामार्ग. अक्षरशः समृद्धी महामार्गाने ही महडची गाडी सुटले, ज्या ठिकाणी कुठले स्पीड ब्रेकर नाहीयेत. धावा 66. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंग मधील. 70च्या पलीकडे आतापर्यंत कुठलाही संघ गेला नाहीये. त्याच्यामुळे जर 70च्या पलीकडे गेला तर मात्र हा हायस्ट स्कोर असेल या स्पर्धे या आजच्या दिवसामधील. यावेळेस पुन्हा एकदा चुकी. अब्बास भाई त्या ठिकाणी आहेत आणि एक संधी निर्माण केली होती गोलंदाजांना, मात्र तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाला. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे विकेट प्राप्त करतोय फ्रेंड्स 11 संघ. घडी ते बाद होईल आणि धावा झालेल्या त्या ठिकाणी 47. 67 धावा, माफ करा. चेतन बाद झाला. सलामीसाठी आला होता. एक षटकार आपण चेतनच्या बॅट मधून पाहिला होता आणि बराच काळ त्याने मात्र खेळपट्टीवर घालवला त्या ठिकाणी आणि एक महत्वपूर्ण विकेट मी म्हणेल. धावा झाल्या त्या 67 धावा आणि अजूनही या इनिंग मधील 2 चेंडू जोरकस फटका. यावेळेस सरळ चेंडूला पाठवून दिलं, स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा, षटकार. 200 रुपये त्या मुलांना यायचे इथे. 200 रुपये त्याला दिले जातील. आईवा कॅच. शशी दादांकडून त्याला 200 रुपये मिळतील. धाव संख्या 73. अंतिम चेंडू असेल. रनवे मध्ये या ठिकाणी थोडीशी गफलत, मात्र काय कॅच घेतला. आईवा कॅच. 200 रुपये शशी दादांकडून. ते 200 रुपये लगेचच त्या मुलाला दिले जातील. प्रत्येक आईवा कॅच साठी 200 रुपये आहेत शशी दादांकडून. अपील आणि या फ्लामेल बी बरोबर यष्टीच्या मधोमध सापडला गेला. शेवटच्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करतोय गोलंदाज आसिफ. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. संघ थांबला गेला महडचा तो तब्बल 73 या धाव संख्येवर आणि 74 धावा विजयासाठी फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीमला. 30 चेंडू आणि 74 धावा. लक्ष खूप मोठं आहे. तत्पूर्वी आपण वळूया नाणेफेकीच्या दिशेनं. रॉयल स्टनर मीरा रोड टीम कॅप्टन आणि कासारवडील टीम कॅप्टन चला नाणेफेक करण्यासाठी या. रॉयल स्टनर टीम कॅप्टन चला आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणि कासारवडोली दोन्ही संघातील टीम कॅप्टनला वर आहे मित्रा. चला रॉयल स्टनर पुन्हा कॅप्टन पाठवा जरा, कारण कासारवडे टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत.
आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. रईस खान यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला हुन्ना कुठे आहे टीम कॅप्टन? अमीर टीम कॅप्टन मीरा रोड. रईस खान यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. 5 ओव्हरची मॅच ही देखील असेल. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल, ज्या सामन्याची नाणेफेक रईस खान यांच्या शुभ हस्ते केली जाते. रॉयल्स टर्नर मीरा रोड वर्सेस आपण त्या ठिकाणी पाहतोय कासारवडवली या टीमला. रईस खान यांच्या शुभ हस्ते नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. यस टॉस विन कोण? रॉयल्स टर्नर नाणेफेक जिंकतोय. निर्णय द्यायचा आहे. अमीर फील्ड फास्ट निर्णय घेते आहे रॉयल्स टर्नर मीरा रोड टीमनं की आम्ही शतरक्षण करणार. कासारवडे टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. वळूया चालू सामन्याकडे. टार्गेट सेट केलं आहे ते 74 धावांचं टार्गेट हे सेट केलं आहे. ते म्हणजेच फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड या टीम समोर ज्यावेळेस मॅच सुरू होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुप्रीमो आवाज प्रमोद जी शेडगे यांना. थँक्यू. वेलकम बॅक. धन्यवाद भारत राऊत सर यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. अतिशय सुंदर आवाज व्हॉइस ऑफ पांजू. तर अमेरिका साईडला आपण पाहू शकाल यंदाचा हंगाम भन्नाट फॉर्मामध्ये आणि त्यांचे जवळचे मित्र लखन जाधव यांना आपण पाहतायत. आज मोहम्मद वरेकर यांना सुद्धा आपण पाहतायत. साहिल यांना आपण पाहू शकाल. तर कौशिक जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. एक सुंदर शिक्षक आणि कलाकार म्हणून आमच्याच गावातील भाताणे गावातील या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी अडण्याच्या बाजूला राहणारा असं व्यक्तिमत्व. या कौशिक आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक सुंदर कलाकार म्हणून ज्यांची ओळख ही सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते आणि आज मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. तर कौशिक जाधव आपलं सहर्ष स्वागत. एक चांगले आर्टिस्ट म्हणून ज्यांची ओळख आणि वसई गावामध्ये शाळेवर ते कार्यरत आहेत. चला घाई करा, वेळ दौडू नका. चला टाइम स्पेंड करायचं नाहीये. दीपेश दिंडेकर वेळेच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्टली आहेत. नो एक्सक्यूज. प्रसाद तांडेल यांना आपण पाहतायत. अगदी गावागावामध्ये यात्रा आणि त्याचं जागरण फार मोठ्या प्रमाणात सातत्याने पाहायला मिळतं. पाहुणे मंडळींचा पाहुणचार मात्र पूर्ण वर्षभरातून मात्र ते 2 दिवस असतात आणि नातेवाईक मंडळी ही मात्र आपल्या गावामध्ये पुन्हा एकदा येत असते आणि अशा वेळेला आपल्या घरामध्ये पाहुणचार करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं आणि सगळे सोयरे हे मात्र जपले पाहिजेत. कारण हल्लीच्या काळामध्ये फक्त व्हॉट्सॲप आल्यामुळे आपण पाहताय सगळे सोयरे खूप दुरावलेत. परंतु काही कशी मंडळी आहे की आतापर्यंत ती जॉईंट फॅमिली सुद्धा पाहायला मिळते. सगळे सोयरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात जे जपतात. नाती गोती जपायला हवीत. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय. दिनेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. तर एका साईडला मुदस्सिर आणि अमर यांना आपण पाहू शकतायत. पहिलाच बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. तेवढंच उत्तम दर्जाचं फिल्डिंग. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. चांगले प्रयत्न केले होते. पण अशा वेळेला तुम्ही जेव्हा पोझिशन मध्ये असता असे विकेट फार कमी प्रमाणात मिळतात. एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली. 1 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले 74 रन्स. अतिशय ही सुंदर स्पर्धा. शशी बोकाळे यांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
एक स्वप्न होतं अगदी त्यांचं सुद्धा. मात्र संकल्पना अशी आहे की या मैदानाच्या सभोवताली स्टँड व्हायला हवेत. पॅव्हिलियन स्टँड म्हणा, खेळाडू कक्ष म्हणा, प्रेक्षकांसाठी थोडाफार बसण्याची व्यवस्था म्हणा, हे मात्र बांधले गेले पाहिजेत. हा त्यांचा संकल्प आहे. जेव्हा गाव एकत्रित येतो ना त्यावेळेला एक वेगळंच बळ मिळतं. म्हणून प्रत्येकाने एकी जपली पाहिजे. युनिटी स्ट्रेंथ, एक हे सामर्थ्य म्हणून गणलं गेलंय. अमर पॉवरफुल हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. दिनेशने अगदी मात्र सहजगत्या ओळखलं. स्लोवर वन चेंडू होता, फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला, समोर ठेवला होता हा चेंडू, लालच देण्याचा प्रयत्न केला आणि फक्त सॉफ्ट हँडने खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि अमरला स्वस्तात बाद केलं. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. 1-1 अशी स्थिती पाहायला मिळते. 4:15 वाजलेत आणि टी टाइमची व्यवस्था केलेली आहे कासर वडवली संघाच्या टीम करता. आकाश रिफट यांना सुद्धा आपण पाहत आहेत. वेलकम आकाश. त्याचप्रमाणे आमचे 12th मॅन हे नेहमीच पाहायला मिळतात. ऋतिक, एक चॉकलेट बॉय म्हणून या संघाचे आपण पाहत आहेत. ऋतिक वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले परिपूर्णतः. एक रन्स. पुन्हा एकदा बॉल होतो यार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि शेवटच्या मोमेंटला झेल सुटतो. एक सोपा झेल होता. तिनेही यावेळेला आपण पाहिलं तर खेळाडूंमध्ये थोडंसं कॉर्डिनेशन नव्हतं, कॉलिंग चांगलं झालं नव्हतं फिल्डरमध्ये आणि त्याचा नतीजा मात्र या ठिकाणी झेल सुटतोय आणि एक चांगल्या खेळाडूला जीवनदान मिळालंय. अमन यांना आपण पाहतायत नारंगीमधून आताच लेदर क्रिकेट खेळून आलेत आणि विजयश्री खेचून आलेत. लेदर क्रिकेटचा क्लास. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. अक्षय सी फूड्स विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. महड टीमने मात्र जबरदस्त कमबॅक केले. पहिल्या षटकामध्ये पकड निर्माण केले. अगदी सहजगत्या खूप चांगली विकेट्स मिळवत असताना पाहायला मिळत आहेत. शादाब न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी रणरणते आणि रखरखत्या उन्हामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. चालताना सुद्धा एवढा घाम फुटत राहतो तर मात्र खेळत असताना आपण पाहतायत हे जिकिरीचं काम आणि जिद्दीला सलाम असेल या खेळाडूंना. एवढ्या उन्हामध्ये क्रिकेट अजूनपर्यंत खेळलं जातं. मार्चच्या एंडिंग पर्यंत या टेनिस बॉल क्रिकेटचा सिलसिला जारी राहील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं. बॉल फेकून झाले ते जवळजवळ आपण पाहिलं तर 4. शादाब एक हार्ड हिटर बॅटर आहे परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागतं. पंचांकडे दाद मागितले. पंचाने अपील फेटाळून लावली. शशी साटम सर त्या ठिकाणी दर्शवतात लेग बायचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 3 वर जाऊन पोहोचले गेली. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. एक भलं मोठं लक्ष 74 धावांचं. त्या धावांचा पाठलाग करताना फ्रेंड्स 11 मेरा रोड टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते. संघर्ष करताना पाहायला मिळते.
कारण संघर्षाशिवाय जीवन नाहीये. अप्रतिम खोलवर अगदी चेंडू होता, पायामधला चेंडू, तेवढंच उत्तम दर्जाचं फिल्डिंग आणि यस गॉन. अतिघाई संकटात नाही, फलंदाजाला परतावं लागतं. बॅक टू द डगआउट. काय महट टीमची शरीराची भाषा जी बोलली जाते, देहबोली भाषा, मॅग्निफिसंट फिल्डिंग, बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. ते विकेट मिळाली आणि दीपेश दिंडेकर यांच्या मनात कोणताही संदेह नाहीये. फलंदाज अगदी मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. ॲक्युरेट पंचांची भूमिका राहिले. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा अक्षय सी फूड्स नायगाव कोळीवाडा चषक 2024. थँक्यू. वेलकम बॅक. जतीन सामने आम्हाला माहिती देत आहेत की पहिल्या बॉलवर 1 रन्स, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर 1 रन्स, चौथ्या बॉलवर विकेट, 5व्या बॉलवर 1 रन्स आणि 6व्या बॉलवर विकेट. काय कॉम्बिनेशन आहे. म्हणजे 1 रन्स गेल्यानंतर विकेट हा धोका मात्र यावेळेला आता पत्करला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अथर्व आणि शादाब यांच्याकडे तो क्लास आहे, परंतु आता दाखवून द्यावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. बॉलर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर चेतन महड, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या गावाचं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागतं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. आता दुसऱ्या षटकामध्ये काय कहाणी आहे. विकेट रन्स की 1 रन्स 1 विकेट पहिल्या षटकामध्ये पाहिलं. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत शेट्टी आपल्याला पाहायला मिळतोय. 77 नंबरची जर्सी परिधान करणारा, आक्रमकतेचा सितारा आणि शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ॲज अ ऑलराऊंडर श्रीकांत शेट्टी याच्याकडे पाहिलं जातं. या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, परंतु आता दाखवून द्यावं लागेल, कारण संघ संकटात सापडलाय आणि संकटातून बाहेर काढलं जाईल का याकडे लक्ष आहे. चेतन आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर, दुसरा बॉल घेऊन ऑन साइडला फटका तर चांगला आहे. क्रॉस बॅटचा उपयोग केला, डिस्टन्स क्लिअर होणार नाही. पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. तू चल में आया. 5 धक्के फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमला. 74 धावांचा पाठलाग करताना महड टीमने काय जबरदस्त गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय. तेवढाच फिल्डिंगचा दर्जा हा आपण पाहू शकाल. फलंदाज बॅक टू द डगआउट. श्रीकांत शेट्टीच्या खेळीला पूर्णविराम. गॉन. थँक्यू. यानंतर होणारा सामना रॉयल स्टनर मीरा रोड वर्सेस कासार वडवली या दोन संघांमध्ये अतिशय चुरशीचा सामना आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये इस्रायलला आपण पाहतायत काय आर्के ट्रॉफी गाजवली होती, मालामाल झाले होते, परंतु तो स्ट्रोक अजूनपर्यंत त्यांच्या हृदयात ठासून भिडणारा तो स्ट्रोक होता. अगदी तोंडातला घास हिरावून घेतला होता. तोच इस्रायल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन द टोस क्रमांक दुसरा बॉल फेकून झाले ते 3. 74 धावांचा पाठलाग करताना नामुष्की उडवले गेले. 5 धक्के बसलेत फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमला. अब्बास या संघाची बांधणी
खूप चांगल्या पद्धतीने केली जाते. नेहमीच क्रिकेटसाठी फ्रेंड्स 11 मीरा रोड तत्पर असतात. श्रीकांत शेट्टी, अब्बास असतील. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, गॅपमध्ये खेळला. त्या ठिकाणी बॅकअप आहे, एकदा वर्जित केली जाईल. ॲक्युरेट फेकी केली जाते. जी बॉडी लँग्वेज आहे ती पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते आणि थिंकिंग पॉझिटिव्ह, सकारात्मक दृष्टिकोन, तुमची विचारसरणी ही फार महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमचे डावपेच, तुमचे गेम प्लॅनिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. जतीन सांदणे यावेळेला आम्हाला दर्शवत असताना अप्रतिम कडेकडे स्ट्रोक खेळला जातोय. अथर्वच्या बॅटमधून क्लास, क्वालिटी दर्जाचा वंडरफुल चौकार. 4. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 10. या धावसंख्येवर 10 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. चेतनच्या 5व्या बॉलवर अप्रतिम प्रत्युत्तर दिलं. ऑन साईडला अथर्वच्या बॅटमधून क्लास अँड हाय क्वालिटी दर्जाचा षटकार. 200 रुपयांचा पारितोषिक यावेळेला त्याच प्रेक्षकाला मिळेल. शशी बोकाळे साहेब, आपण ATM खुलं ठेवा. यावेळेला आपण पाहताय 200 रुपयांचं कॅश प्राइज. मात्र शेवटच्या दिवसामध्ये मार्केट वाढेल यात काही शंका नाहीये, कारण ज्या पद्धतीने द ग्रेट मराठा आपण पाहिलं होतं ती स्पर्धा झाली साहेब चषक. त्या स्पर्धेत मोहनदादा पाटील आणि आर.के. दादा यांनी जी पारितोषिकं लावली होती, निलेशजी मात्रे, भूषणजी पडवळे यांच्या माध्यमातून ती पारितोषिकांची उधळण केली गेली होती. आणि नाईटच्या मॅच मध्ये तर तब्बल 5-5 हजार रुपयाचे प्राइज लावले गेले होते. एका प्रेक्षणीय झेलसाठी मालामाल झाले होते. आणि 22,000 सुद्धा आपण पाहिले होते. यस, 16 धावा झाले. तर दिनेश आणि विजयासाठी लक्षात घ्या, अजून सुद्धा 58 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 18. 19.33च्या सरासरीने खेळावं लागेल. प्रेक्षकाचं नाव काय आहे, कुठून? नायगाव कोळीवाडामधून आदित्य या ठिकाणी आपण पाहतायत. आणि शशी बोकाळे साहेब यांच्या माध्यमातून आतापर्यंत 400 रुपये त्याच प्रेक्षकाला मिळालेत. म्हणजेच आजचा दिवस सुटलेला आहे, जे नाश्ता पाणी आणि गाडी भाडं सोडवलेलं आहे. काही खेळाडूंना मात्र सुट्टी असेल शालेय जीवनातील आणि ते सुद्धा मात्र एन्जॉय करण्यासाठी आले असतील तर ते सुद्धा सांगतील चला नायगावची स्पर्धा पाहायला, जेणेकरून आपल्याला या सुट्टीचा पुरेपूर फायदा उचलता येईल, क्रिकेटचा एन्जॉय सुद्धा करता येईल. कारण हल्ली 400 रुपये कमवायला तुम्हाला जवळजवळ 8 ते 10 तास कंपनीत घालवावे लागतात. तेव्हा कुठे तुम्हाला 400 रुपये मिळतात. म्हणजे तुमच्याकडे ते टॅलेंट असण्याची गरज आहे. आतमध्ये येणारा चेंडू पंचांकडे दाद, ऍब्सोल्युटली प्लम. अब्बासला परतावं लागेल. गॉन. 6वा धक्का. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 6 धक्के आतापर्यंत बसले गेले 16 वर. खूप चांगली गोलंदाजी. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 4 रोल अदा करावे लागतात. एक ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ विकेट किपर, ॲज अ फिल्डर. या 4 गोष्टी जर तुमच्याकडे असतील आणि त्यामध्ये आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण होतं की मी ॲज अ ऑलराऊंडर व्हावं. आणि त्या ॲज अ ऑलराऊंडर झाल्यानंतर एक फॉर्मॅटमधून जेव्हा तुम्ही चांगली प्रगती करता, तुमचे परफॉर्मन्स पाहिले जातात, तेव्हा एखादा संघ तुम्हाला ओपन संघामध्ये घेतो. ओपन संघातून तो तुमचा प्रवास सुरू होतो, तो व्यावसायिक स्तराकडे तुम्ही वळता. परंतु आपल्या गावच्या क्रिकेटला कधीच विसरू नका, कारण एक फॉर्मॅटमध्ये जी तुम्हाला मात्र आज जरूर आपण सातत्याने पाहिलं रिस्पेक्ट असते. चांगला चेंडू होता. ऑफसाईडच्या ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा बाळगला. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. लेग बायचा इशारा, पायावर जाऊन चेंडू आदळला होता.
शफल झाले होते हलकेशे. आकिब संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते तिसऱ्या षटकातील 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 17 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. बॉलर पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर दिनेश त्याने पहिलं स्पेल अप्रतिम हाताळलं होतं. इथून ऑफ साईडला फटका चांगला आहे. अथर्वच्या बॅटमधून इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. चौकार 4 धावा. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 21-21. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. 7वा धक्का. चौकार आल्यानंतर दिनेशने केलेला कमबॅक हा त्याच्या संघासाठी उपयुक्त ठरला गेला. 7 धक्के फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमला. अक्षय सी फूड्स विकेट डाऊन. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर फहाद. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. जवळजवळ घड्याळ जर आपण पाहिलं 4:40 झालेले आहेत. अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. इथून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साईडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना इथे मात्र तू चल मैं आया अशी स्थिती पाहायला मिळते. कोणी तग लावून राहण्याचा प्रयत्न खेळपट्टीवर करत नाही. 8वा धक्का फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीमला. फहादला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 21 धावा फलकावर पाहायला मिळतात. बॉल फेकून झाले ते 5 आणि हॅट्रिक वर पोहोचला गेलाय तो दिनेश हा गोलंदाज. आतापर्यंत काय गोलंदाजी केले. 5 विकेट. ऑल ऑफ 5 विकेट. आणि इथे मात्र हॅट्रिक सुद्धा आहे आणि 6 विकेट स्वतःच्या नावावर. आणि पहिली विकेट हॅट्रिक घेणारा दिनेश ठरतो या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज. कॉंग्रॅच्युलेशन. ₹200 कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी शशी बोकाळे साहेब यांच्याकडून सन्मानित केलं जाईल. अप्रतिम आपण पाहतायत. आणि शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये गणेश कोळी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. कासार वडवली टीम एका साईडला तर रॉयल स्टोनर मीरा रोड दोन्ही संघ. प्रतिम जुनेद आणि आकाश यावेळेला खांद्यावर खांदा. जरूर सुशांत मुकादम हे सुद्धा उपस्थित झालेत. म्हणजेच प्रिन्स 11 कासार वडवली ही टीम आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. एक चांगले खेळाडू आणि सुस्वाभी स्वभावाचे आपल्याला पाहायला मिळतात. 7 विकेट्स घेतलेले आहेत. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आणि 8 रन्स देऊन 7 विकेट. 7 विकेट. आपल्या करिअर मध्ये दिनेशचा हा मात्र बोलबाला राहिलाय. कदाचित त्याच्या करिअर मध्ये ही बेस्ट बॉलिंग फिगर म्हणून ओळखली जाईल. दिनेश ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय दिनेश. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून 2 षटका आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा. इथून मात्र कशा पद्धतीने खेळी करतील. मोठे फटके मारण्यासाठी जातील की कसोटी प्रमाणे क्रिकेट खेळतील की ऑल आउटच्या स्वरूपात या वेळेला पाहायला मिळतील. 22 धावा 74 धावांचा पाठलाग करताना
इथून ऑन साईडला फटका चांगला आहे. शेवटच्या मोमेंटला मात्र दर्शवत असताना बॅटर आकिबच्या बॅट मधून क्लास क्वालिटी दर्जाचा हा षटकार 6. थँक्यू. षटकार 28 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आकिबच्या पायावरचा चेंडू होता, अगदी मनगडाचा वापर केला. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका आपण पाहू शकलात. 6 धावांकरता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इथून पाहिलं तर चेंडू मात्र फारच बाहेर निघून जात असताना नो बॉलचा इशारा खेळपट्टीच्या बाहेर आणि दीपेश दिंडेकर यांचं अगदी ॲक्युरेट लक्ष. 1 धाव वर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 29 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 1 बॉलचा समाप्तीवर झालाय. 1 वाईट 1 नो बॉल. फ्री हिटचा सिग्नल. खूप चांगला फटका आकिबच्या बॅट मधून आणि सरळ चेंडू निघून जाईल. 200 रुपयांचं कॅश प्राइज यायचं आहे. आपण प्राइज आहे. थँक्यू. जसा मात्र दिवस पुढे जाईल तसं शशी बोकाळे साहेब यांच्या एटीएम मधून 200च्या मात्र कॅश प्राइज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. भारत राऊत सरांच्या शुभ हस्ते देऊया आपण अदनान यांना मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज. ते सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी ही सांगून जाते. थँक्यू व्हेरी मच ऑर्गनायझर शशी बोकाळे साहेब. पण हेच तुमचं पुण्य असतं खऱ्या अर्थानं. तुम्ही जेव्हा एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माइल आणता ती सुद्धा एक कला असते. फार कमी प्रमाणात असे मात्र जे व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. भरपूर काही व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पैसा भरपूर असतो परंतु ती कला जी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरची अवगत नसते. यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत ऑल आउट सर्व बाद विजयी होत असताना संघ महड टीम. कॉंग्रॅच्युलेशन. इथे धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 35 म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 38 धावेने विजयी मिळवला गेलाय तो महड टीमने. भरपूर मोठ्या फरकाने विजय मिळवलाय. तर चला लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची. रॉयल स्टर्नर मिरारोड टीम आणि कासार वडवलीचे 2 धुरंधर खेळाडू. सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये जाईल. अक्षय बोकाळे यांना सुद्धा आपण पाहतायत. या स्पर्धेचे शिल्पकार आहे शशी बोकाळे साहेब यांना आपण पाहतायत आणि खूप चांगली मेहनत घेतली आणि वारंवार हे मात्र जरूर आपण सातत्याने पाहायला मिळतात. अक्षय सी फूड्स आणि जे टी शर्ट सुद्धा प्रोव्हाइड केले होते आरके ट्रॉफीला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. तर या पण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी नो डाऊट अबाउट इट मिस्टर